नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता पार्टीमध्ये जो काही तमाशा झालेला आहे, आलोक बाहेर आलेला आहे आणि प्राजक्ता खूप घाबरून गेलेली आहे. आलोक तसा रिॲक्टच झालेला आहे. पार्टीमध्ये आता तो कुणाला ऐकायला तयार नसतो. सगळेजण त्याला धरण्याचा प्रयत्न करतात, शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो कुणाचंच ऐकायला तयार नसतो. सगळ्यांना आता एका हिसक्यामध्ये तो बाजूला करतो. तर प्राजक्ता हे बघून धक्क्याने घाबरून जाते. आलोकमध्ये इतकी आता ताकद आलेली आहे, तो मात्र खूप काही तमाशा करतो. आणि तेवढ्यात तेथील आता एक जे काही गेस्ट आहे ते म्हणतात की आता हा कोण आहे नक्की आणि याचं नक्की काय चाललेलं आहे. सगुणा, अंबिका, सुलोक्षणा हे सगळेजणी मात्र आता खूप घाबरतात आणि सगळेजणी मात्र आता खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत. कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं. तेव्हा आता आलोक मात्र रागरागाने सगळे काही टेबल वगैरे इकडे तिकडे फेकून देतो. इकडच्या वस्तू तिकडे रागरागाने फेकत असतो. प्राजक्ता खूप घाबरून जाते आणि त्याच वेळेस आता आरव जोरात आवाज देतो की अरे दादा थांब, तू काय करतोस. आणि तेवढ्याच सुलोक्षणा जोरात ओरडते की आलोक आलोक. सुलोक्षणा म्हणते की आलोक थांब, तू असं काही करू नकोस, थांब आलोक. तेव्हा आरव आलोकला धरत असतो, परंतु आलोक काही ऐकायला तयार नसतो. तेथे जमलेले जे काही आता पार्टीमध्ये आलेले म्हणजे मित्रमैत्रिणी आहे, प्रत्येक जण मात्र आपल्या मोबाईलमध्ये आता आलोकचं हे वागणं, आलोक जसा आता हा रिॲक्ट होत आहे ते सगळे काही फोटो वगैरे व्हिडिओ काढून घेत असतात. तेव्हा आता आलोक ऐकायला तयारच नसतो. तो आता अगदी रागरागाने मात्र सगळं काही फेकून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आरव त्याला धरतो आणि म्हणतो की प्लीज प्लीज दादा तू शांत हो. आलोक ऐकायला तयारच नसतो. प्राजक्ता घाबरून गेलेली आहे. सुलोक्षणा जोरात ओरडत असते की आलोक आलोक, हे बघ आलोक, अरे असं करू नको, प्लीज थांब. आणि तेव्हा मात्र आता सुलोक्षणाला ते आठवतं की प्राजक्ताच मात्र आता आलोकला जगासमोर आणण्याची चूक करून बसेल आणि ह्या चुकीची भरपाई म्हणून मी प्राजक्ताकडे जे काही मागेल ते तिला द्यावं लागेल. किती काही झालं तरी तिला आलोकशी लग्न करावंच लागेल. तेव्हा तर सुलोक्षणा हे सर्व काही आठवून मनात म्हणते की सगळं माझ्या मनासारखंच घडलेलं आहे आणि प्राजक्ता तुझ्यामुळेच आज मात्र आलोक अख्ख्या जगासमोर आलेला आहे. तुझ्याकडून घडलेल्या एका चुकीची ही शिक्षा समज किंवा एका आईकडून तिचा घडलेला हा स्वार्थ समज आपल्या मुलासाठी. परंतु आता सूर्यवंशीच्या घरामध्ये सून म्हणून येण्याचा जो काही मार्ग आहे तो स्वतःहून निर्माण केलेला आहे. त्यामुळे आता ही शिक्षा तुला भोगावीच लागेल. आता सुलोक्षणाच्या मनासारखं होतं आणि प्राजक्ता मात्र बिचारी घाबरून गेलेली असते. काय होईल हे तिला माहिती नसतं. तेव्हा आता आलोक खूपच रिॲक्ट होत असतो. तर आरव त्याला धरतो आणि म्हणतो की हे बघ दादा शांत हो, माझ्याकडे बघ बरं तू, इट्स ओके इट्स ओके. प्राजक्ता घाबरूनच बघत असते. तेव्हा मात्र आता आलोक जोरजोराने ओरडत असतो की वेलकम पार्टी आहे तर वेलकम करा, खा प्या आणि निघा. आवाज मात्र तुम्हाला कशाला पाहिजे, धांगडधिंगा तुम्हाला कशाला हवा आहे. तेव्हा आता प्राजक्ता तर घाबरूनच जाते. आलोकचं खरं रूप तिच्या समोर येते आणि आता सगळेजण शॉक झालेले असतात. आलेले गेस्ट्स आहे तर ते सुद्धा पूर्णपणे शॉक होतात. आरव मात्र आलोकला शांत करण्याचा इतका प्रयत्न करत आहे, पण आलोक काही ऐकायला तयार नसतो. आणि हे बघ दादा माझ्याकडे बघ, अरे माझ्याकडे बघ, हे ऐकायला तयारच नसतो. तर आता तो शांत करण्याचा इतका प्रयत्न करत आहे. सगळेजण मोबाईलमध्ये आता हे सगळं दृश्य व्हिडिओमध्ये टिपत आहेत. त्यानंतर आता ही मिसेस देशमुख आहे ती रागरागाने सुलोक्षणाच्या जवळ येते आणि म्हणते की मिसेस सुलोक्षणा सूर्यवंशी, काय हो तुम्ही किती खोटारडे आहात. आजपर्यंत तुम्ही या जगाला फसवत आलात. माझा आलोक तर काय बिझनेस करतात, माझा आलोक हे करतो, माझा आलोक ते करतो, तुमचा आलोक असा माथे फिरू आहे का. आणि तुम्हाला वाटलंच कसं असेल की माझी मुलगी तुमच्या ह्या असल्या मुलाशी लग्न करेल म्हणून. असलं स्थळ घेऊन तुम्ही माझ्याकडे आला होतात का. आणि हे बघा माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही. तेव्हा आता सुलोक्षणा म्हणते की फक्त पत्रिका मागवली होती, लग्न जुळवलं नव्हतं. कारण मला माहिती आहे मिसेस देशमुख, तुमची मुलगी माझ्या आलोकच्या योग्यतेचीच नाही. कारण तुमची मुलगी आहे तर ती माझ्या आलोकच्या लायकीचीच नाही. तेव्हा मात्र आता ह्या मिसेस देशमुखला खूपच राग येतो. ती म्हणते की काय विचित्र माणसं आहे ही सगळी. आणि रागाने आपल्या मुलीला म्हणते की चल गौतमी चल, आणि दोघी तेथून निघून जातात. तेव्हा आता प्राजक्ता आपल्या मनात विचार करते, ती एकदम शॉक झालेली आहे आणि म्हणते म्हणजे हा आलोक दुसरा तिसरा कोणी नसून आता या घराचा मुलगा आहे आणि माझ्यामुळे मात्र आज हे आलोक सूर्यवंशी जगासमोर आले आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. आणि जरीही आग लागली होती तरी सुद्धा मात्र मी आग विझून त्यांना आतमध्ये थांबायला हवं होतं आणि जर मी त्यांना आतमध्ये थांबवलं असतं तर हे असं घडलंच नसतं. प्राजक्ता सुद्धा आता स्वतःलाच दोष देते. त्यानंतर आता इकडे भाग्याच्या मैत्रिणी आता भाग्याला म्हणतात की चल हळदीचा कार्यक्रम संपला, आम्ही निघतो. तर भाग्य म्हणते की हो बाय, पण येताना मात्र उद्या वेळेमध्ये या. तर मैत्रिणी म्हणतात की हो हो येतो.
चारुलता आणि वैद्यभाऊ यांना विचारतात की काका काकू आम्ही आता निघतो. तर चारुलता म्हणते की हो सांभाळून या. तर वैद्यभाऊ म्हणतात की पोहोचलात की कळवा, कारण बराच उशीर झालेला आहे. त्या जायला निघतात, पण तरी सुद्धा मात्र आता ही मेघना विचारते, अगं भाग्या मला एक गोष्ट सांग, अगं तू इतका प्राजक्तासाठी करवलीचा पाट आहे रिकामा ठेवला, पण आता तरी सुद्धा तुझी करवली अजूनपर्यंत नाही आली, आणि उद्या जर तुझी प्राजक्ता लग्नालाच आली नाही तर बिना करवलीची तू बसणार आहेस का? तेव्हा मेघना म्हणते की हो ना, बघ ना, अगं इतक्या मैत्रिणी असून सुद्धा तिची पाठ राखीन तिच्या सोबत नाही, नक्की काय म्हणतील सगळेजण आणि मुलाकडचे सुद्धा काय म्हणतील. तेव्हा लगेच आता चारुलता म्हणते की हो ना, अगदी बरोबर बोलते, तू एक काम कर, आता उद्या सकाळपासून जरा तू उपवास धर आणि तूच मात्र करवली म्हणून भाग्याच्या बाजूला बस. तेव्हा मेघना खुश होत म्हणते की हो काकू, आणि भाग्या ऐकलंस का, उद्या मात्र मी तुझी करवली म्हणून आता लग्नामध्ये असणार आहे. तेव्हा मात्र आजी म्हणते की हो हो आम्हाला सुद्धा चालेल की तू करवली झाली म्हणून. आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की हो का, चालेल म्हणजे काय, तर तुम्हाला चालून घ्यावंच लागेल. आणि तेवढ्यात मेघना आणि तिची मैत्रीण आता खुश होत म्हणतात की चला आम्ही येतो, आणि बाय भाग्या. भाग्याला बाय करून आता ते निघतात. आणि तेवढ्यात भाग्या मात्र नाराज असते. तर आजी म्हणते की भाग्या तुला असं तोंड पाडून बसायला काय झालंस? तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की हे बघा सासूबाई, तिची नाराजगी सहज आहे, तिला प्राजूची आठवण येत असेल. तेव्हा आता चारुलता म्हणते की तू उद्या लग्नामध्ये असाच चेहरा पाडून बसणार आहे का? त्यावरती आता आजी म्हणते की हो ना, आणि चेहरा पाडून कुणासाठी बसते, त्या प्राजक्तासाठी का? आणि परत म्हणते की नाही, मला असं म्हणायचं आहे, नवऱ्या मुलींनी कसं प्रसन्न असायला हवं. आणि चारुलता आता भाग्याला म्हणते की लग्न लागताना मात्र प्रत्येक आई आपल्या लेकीला सांगते लग्नानंतर माहेर विसरू नको, माहेरचा हात अगदी सोडू नको, साथ सोडू नको, परंतु मी मात्र तुला उलट सांगेल की तू माहेर विसर, आणि खास करून तू प्राजक्ताला विसरून जा. हे ऐकल्यानंतर आता भाग्याला फार मोठा धक्का बसतो. आणि वैद्यभावांना सुद्धा चारुलता पुढे म्हणते की जितक्या लवकर तू प्राजक्ताला विसरशील आणि तितक्या लवकर तू संसाराकडे लक्ष देशील, तितकी तू तुझ्या सुखी संसारात खुश राहशील. तेव्हा आता आजीला सुद्धा तेच हवं असतं. आता आजी सुद्धा हसते आणि तृप्ती सुद्धा. तर वैद्यभाऊ म्हणतात की चारू अगं तू काय सांगतेस तिला? तर चारू म्हणते की हो बरोबर आहे, मी बरोबर समजावते, आणि हे सगळं काही मी तिला तिच्या भल्याचं सांगत आहे. त्यानंतर मात्र आता जेव्हा प्राजक्ता आतमध्ये येते तर अंबिका तेथे एकटीच असते. आणि तेवढ्यात तेथे आता श्रेयस आणि तृप्ती सुद्धा आलेले आहेत. तर तृप्ती रागाने प्राजक्ताचा अपमान करत म्हणते की काय ग तू कशाला आलीस? श्रेयस म्हणतो की आई, या मुलीला तुम्हाला बोलवण्याची काय गरज होती? या असल्या मुलींना कशाला बोलवायचं? आणि तेवढ्यात आरव तेथे येतो. आरव हे सर्व काही ऐकतो. तेव्हा आता श्रेयस मात्र अंबिकेला ओरडत असतो की तुला हे असं मुली का लागतात? तेव्हा आरव म्हणतो की अरे श्रेयस दादा तू काय बोलतोस? आणि ती तुझ्याच मुलांना सांभाळते आणि तरी सुद्धा तू तिच्याबद्दल असं का बोलतोस? आणि तेवढ्यात मात्र सुलक्षणा तेथे येते. आणि सुलक्षणा तेथे आल्यानंतर आता श्रेयस म्हणतो की मोठी आई, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आलोक जे काही वागला ना त्याचा सगळ्या लोकांनी व्हिडिओ शूट केलेला आहे. आलोक सूर्यवंशी कोण आहे आतापर्यंत गुपित होतं, परंतु आता ते गुपित उघड झालेलं आहे. ते पण अशा पद्धतीमध्ये अख्ख्या जगासमोर आलेलं आहे. मुळात ही पार्टी ठेवायला नकोच होती, आणि जर पार्टी होती तर आलोकने मात्र सगळ्या लोकांसमोर यायलाच नको होतं. पण तो बाहेर आलाच कसा तेच मला नाही कळत. आणि त्याला बाहेर कोणी काढलं? तेव्हा आता प्राजक्ता घाबरून जाते. तिला असं वाटतं की आता आपल्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे आणि आलोक आपल्यामुळेच बाहेर आले. आणि तेवढ्यात मात्र आता ही तृप्ती म्हणते की मोठी आहे, आलोक भाऊजींचा जो काही आता हा तमाशाचा व्हिडिओ आहे तर तो माझ्या ग्रुपवर म्हणजे आला सुद्धा, पालक ग्रुपवर. तेव्हा आता श्रेयस म्हणतो की म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतो, आणि आता या ह्यूजवाल्यांना आणि चॅनलवाल्यांना मात्र आता आयतं सगळं काही मिळालेलं आहे. सगळं काही आता अगदी त्यांच्या मनासारखं होईल. तेव्हा आता आरव म्हणतो की श्रेयस दादा अरे जरा तू हळूच आवाजात बोल, आणि तुला तर माहितीच आहे की आता आवाजावरून काय घडलेलं आहे ते. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की श्रेयस तू इतका शांत का बसलास? अरे काहीतरी कर असं की तो व्हिडिओ व्हायरल होणार नाही म्हणून. जे काही घडलेलं आहे त्यामुळे आपली प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. हे सगळं काही आता वेळेतच सावरायला हवं, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. अंबिका घाबरतच म्हणते की जाऊबाई तिकडे खूप माणसं होती, आपण कुणाला गप्प करणार आहोत. सुलक्षणा म्हणते की हो ना ते पण आहे, आणि जे घडायला नको होतं शेवटी तेच घडलेलं आहे. तर त्यानंतर आता इकडे तृप्ती आता भाग्याला म्हणत असते की हो ना, जेव्हा नवा तेव्हा जप सुरू असतो प्राजूच्या नावाचा. आणि मला तर हेच कळत नाही की इतकं सगळं होऊन सुद्धा ही अशी का वागते बरं ही भाग्या. आणि त्याच वेळेस आता वैद्यभाऊ विचारतात की एवढं सगळं झालं म्हणजे नक्की काय झालेलं आहे, कारण वैद्यभावांना आता ही सर्व माहिती नसतं. तेव्हा चारुलता लगेच तृप्तीला खुणावते नाही म्हणून काही सांगू नकोस. आणि तेवढे तृप्ती आता विषय बदलते. ती म्हणते की ती प्राजूना हळदीला थांबली नाही म्हणून मी असं म्हणते. त्यानंतर आता चारुलता भाग्याला म्हणते की हे बघ आतापर्यंत प्राजूशिवाय तुझं पान हलत नव्हतं, पण आता मात्र लग्नानंतर प्राजू तुझ्या सोबत नसते.
नसणार आहे आणि आता तुला त्याची सवय करून घ्यावी लागेल आणि हे सगळं लक्षात ठेव. तेव्हा आता भाग्य उठून उभी राहते आणि आईला म्हणते की हे बघ आई, सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत मला प्रत्येक गोष्टीत प्राजू हवी असते आणि तू मला म्हणतेस की सगळं काही विसरून जा. एकाच दिवसामध्ये इतकं सगळं काही बदलतं का? तेव्हा आता चारुलता म्हणते की हे बघ भाग्या, लग्नानंतर फक्त घर बदलत नसतं, सगळं जगच बदलून जातं आणि या जगामध्ये मात्र तू तेव्हा खुश होशील जेव्हा तू प्राजक्ताला मागे सोडशील. आजी आणि तृप्तीला हेच हवं असतं. त्या दोघी आता हसतात, परंतु वैद्यभाऊ आणि भाग्याला हे काही पटत नसतं. तेव्हा आता भाग्य म्हणते की आई, मी प्राजक्ताला माझी पाठराखीण म्हणते. जसा कौत्सुभ दादा माझा भाऊ आहे तशी ती सुद्धा माझी बहीणच आहे आणि तो कधी मला असं सांगशील की दादाला विसरून जा म्हणून. दुःख मात्र मला ह्या सगळ्या गोष्टीचं होतंय. ह्या सगळ्या गोंधळामध्ये माझ्या भावाने, सख्या भावाने आणि माझ्या बहिणीने मला हळद नाही लावली म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे सुलोक्षणा ही म्हणते की आता आलोक अशा पद्धतीत जगासमोर यायला नको होता. आता मात्र मी काय करू, माझ्या आलोकची जगभर बदनामी होत आहे. बिझनेस मध्ये जे काही नुकसान होणार आहे ते तर नुकसान भरून निघेल किंवा नाही त्याची मात्र मला पर्वा नाही, पण माझ्या आलोकच्या आयुष्याचं जे नुकसान झालेलं आहे हे सगळं कसं भरून निघणार. आता हा प्रश्न सुलोक्षणाला पडतो आणि प्राजक्ता समोर आता सुलोक्षणाचं हे मुद्दाम एक नाटक सुरू असतं आणि आता सुलोक्षणा म्हणते की माझ्या आलोकशी कोण लग्न करणार. आता एक आई म्हणून माझी इच्छा होती की माझ्या आलोकचं सगळं काही व्यवस्थित व्हावं, त्याचं आयुष्य मार्गी लागावं, परंतु आता जे काही घडलं त्यामुळे त्याचे सगळे काही जे काही परिणाम आहे तर ते आयुष्यभर अगदी गंभीर परिणाम भोगावे लागते. तो असा बाहेर यायला नको होता. तेव्हा आरव म्हणतो की हे बघ आई, मी तुला अगोदरच सांगत होतो की घरामध्ये अशी पार्टी वगैरे ठेवू नको म्हणून, कायम तुला तर माझं ऐकायचंच नसतं. तेवढेच सुलोक्षणा मात्र प्राजक्ताकडे बघते आणि प्राजक्ताच्या जवळ येत म्हणते की प्राजक्ता, अजून तू निघाली नाहीस का? आणि हे बघ ना प्राजक्ता, अगं खूप उशीर झाला असेल आणि मुलं तर झोपली असेल आणि सॉरी प्राजक्ता, तुला ह्या गडबडीत राहूनच गेलं सांगायचं की तू निघाली तरी चालेल, ड्रायव्हरला तुला ड्रॉप करण्यासाठी सांगते. तेव्हा आता प्राजक्ता मात्र काही बोलत नसते, ती फक्त रडत असते. तेव्हा सगळेजण प्राजक्ताकडे पाहत असतात तर सुलोक्षणा विचारते की प्राजक्ता काय झालं, तू का रडतेस? तेव्हा मात्र आता प्राजक्ता रडत असते तर सुलोक्षणा पुन्हा विचारते की प्राजक्ता काय झालं, तू का रडतेस? तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मॅम सॉरी. सुलोक्षणा विचारते की तू कशाला सॉरी म्हणतेस? पार्टीमध्ये जे काही घडलं त्या सगळ्याला मी जबाबदार आहे. तेव्हा आता सुलोक्षणा विचारते की म्हणजे काय? तर प्राजक्ता म्हणते की आलोक सर माझ्यामुळे बाहेर आलेत. दरवाजाला बाहेर कडू लावलेली होती परंतु ती कडी मी उघडल्याचं ती सांगते. आता सुलोक्षणा, अंबिका आणि सगुणा एकमेकींकडे पाहत असतात. आता सगळं काही त्यांच्या मनासारखं होत असतं आणि तेवढ्यात तृप्ती मात्र रागाने बघत असते, कारण आता यांना हे हवं असतं आणि तसंच घडत आहे म्हणून तृप्तीला राग येत असतो. तेव्हा घडलेला प्रकार आता प्राजक्ता सगळ्यांच्या समोर सांगत आहे आणि आता लगेच तृप्ती रागाने म्हणते की काय ग प्राजक्ता, तुला हा शहाणपणा कोणी करण्यासाठी सांगितलेला होता? तेव्हा आता आरव लगेच तृप्तीला म्हणतो की वहिनी 1 मिनिट तू शांत हो आणि प्राजक्ताला मात्र आरव म्हणतो की हे बघ प्राजक्ता, तू शांत हो, तू रडू नकोस, शांत हो अगोदर, नक्की काय झालं होतं? तेव्हा आता प्राजक्ता रडतच म्हणते की आलोक सरांच्या रूम मध्ये आग लागली होती म्हणून मला दरवाजा उघडावा लागला आणि आग लागली होती हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा अंबिका म्हणते की आग लागली होती आणि आम्हाला कसं कळलं नाही? सुलोक्षणा विचारते की आग लागली होती, तर मात्र आता ही तृप्ती रागाने म्हणते की हे पण काही कारण देऊ नकोस, कारण ही आग तर तृप्तीनेच लावलेली असते. तेव्हा आता रडतच प्राजक्ता म्हणते की आग तर विझलेली आहे, आता मात्र काही टेन्शन नाही. मॅम खरंच सॉरी, मला माहितीच नव्हतं की ते आलोक सूर्यवंशी आहेत म्हणून. माझा इतके दिवस असा गैरसमज होतात की ते सगुणाताईंचे कोणीतरी आहेत म्हणून आणि मी स्वतः त्यांना नाही थांबू शकले, पण मॅम खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप मोठं नुकसान झालं. आणि सगळं काही प्राजक्ता स्वतःवर दोष घेते तर तृप्तीला फारच राग येतो. तृप्ती म्हणते की गप्प बस, हे बघ अगं मूर्ख मुलगी आहे तू. आणि आता ही तृप्ती मात्र मोठ्या आईला म्हणते की मी तुम्हाला सांगत होते की ह्या मुलीमुळे मात्र आपल्याला पुढे जाऊन काहीतरी असं प्रॉब्लेम होणार आहे आणि शेवटी तसंच होतं. आपल्या घरातील ही जी माणसं आहे तर ती आपल्या विश्वासातील आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मात्र तिच्यावर विश्वास ठेवला, म्हणूनच मात्र मी तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता, कारण पहिल्यापासून मला ही मुलगी जरा जास्त आगाऊ वाटत होती आणि त्यामुळेच मोठी आई मी तिला नोकरी म्हणून दिली नव्हती आणि तुम्ही मला परत फोन करून तिला बोलावून घेण्यासाठी सांगितलं. आणि काय झालं बरं, त्या मुलीला परत येथे बोलावून तुम्ही त्या मुलीवर इतके उपकार केलेत, तुम्ही ड्रेस काय घेऊन दिला, तिला नोकरी काय दिली आणि आता शेवटी तिने काय केलं तर आपलं खूप मोठं नुकसान केलं. तर श्रेयस म्हणतो हो, खूप मोठं नुकसान केलं ह्या मुलीमुळे, आज आपलं खूप मोठं नुकसान झालं. आणि हे पण मोठी आई तू तर असं चित्र निर्माण केलं होतं की हा सगळा काही बिझनेस मात्र आलोक सांभाळतो आणि आता आलोकची ही अवस्था बघून मात्र आता जगासमोर त्याचं सत्य आलेलं आहे आणि आता आपल्या बिझनेसवर त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. तर आणि हे पण मोठी आई आता ह्या सगळ्या प्रकारामुळे आपल्या बिझनेसवर खूप वाईट परिणाम होणार आहे. तर तेवढ्यात अंबिका म्हणते की प्राजक्ता अगं
एवढं सगळं काही घडलं पण तू आमच्यापैकी कुणाला का बोलवलं नाहीस? मान्य आहे की तू जर आता आमच्यापैकी कुणाला जर बोलावलं असतं तर मात्र हे सगळं घडलंच नसतं आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं हे तुला कळतं ना? आणि तेवढे श्रेयस म्हणतो की हे बघ आई, आलोक काही लहान नाही. अगं आग तर विझवता आली असती म्हणजे त्याने सुद्धा विझवली असती आणि समोर समीराची बेडरूम आहे तर ती तिकडे आहे आणि मग तू आलोकच्या बेडरूम मध्ये का गेलीस? तुझा काय संबंध होता तिथे जाण्याची? तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता, तर प्रीती आता प्राजक्तालाच बोलते की काय आता का गप्प बसलीस? तुझा तिकडे जाण्याचा संबंध काय होता? कशासाठी गेलीस तू तिकडेस? आता कसं भरून काढणार आहेस तू आमच्या सूर्यवंशी घराण्याचं हे नुकसान? तेव्हा आता श्रेयस जोराने ओरडतो की आतापर्यंत तो जो काही व्हिडिओ आहे तर तो मीडियावर सुद्धा आला असेल आणि त्याच वेळेस मात्र आता आरव म्हणतो की 1 मिनिट, आणि तुला कळतं का तू काय म्हणते ते? आलोक दादाच्या रूम मध्ये आग लागली होती त्यामुळे तिला कडी उघडावी लागली. तिचा काय म्हणजे चूक आहे तिचा काय दोष आहे? आणि चूक त्या माणसाची असेल की ज्या माणसाला मात्र असं वाटतं की एखाद्या जनावरासारखं एखाद्या पिंजऱ्यात कोंडून ठेवू आणि आलोक दादाला मात्र बेडरूम मध्ये बंद ठेवणं, त्याला जगापासून दूर ठेवून त्याचं आयुष्य सुधारेल म्हणून. आणि रागाने मात्र आता हे सगळं काही तो सुलक्षणाकडे बघत म्हणतोय. त्याच वेळेस मात्र आता आलोक हा अगदी बाहेर येतो. वॉचमन झोपलेला असतो आणि आता मात्र गेट उघडून तो बाहेर निघून जातो. आता इकडे सगळेजण आतमध्ये चर्चा करत आहेत. त्यानंतर आता तेच म्हणत असतो की मी कित्येक दिवसापासून हे समजावतो की आलोकचं वागणं आहे तर ते जरा वेडसर आहे आणि त्या वागण्यामुळे आपल्याला खूप मोठा फटका बसणार आहे. त्याला रिहाग मध्ये टाकण्याची गरज आहे परंतु मोठेही तर आमचं ऐकतच नाही. तू सांग की आता चूक कुणाची आहे म्हणून? तेवढ्याच सुलक्षणा म्हणते की चूक माझी आहे. किंवा आता ही सुलक्षणा असं म्हटल्यानंतर अंबिका म्हणते की जाऊबाई तुम्ही काय बोलतात? तर सुलक्षणा म्हणते की नाही अंबिका, हे बघ श्रेयस जे काही बोलतो ते बरोबर बोलत आहे. आई म्हणून मी त्या माझ्या मुलाला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकले नाही. त्यामुळे किती काही आहे तर ह्या सगळ्याला जबाबदार मीच आहे आणि माझीच फार मोठी चूक झालेली आहे. आलोकचं जे काही आयुष्य मी बंदिस्त केलं होतं त्यामुळे तो खरंच जगासमोर नाही येऊ शकला आणि हे सगळं काही माझ्यामुळे घडलेलं आहे. तर म्हणून सुलक्षणा सगळी काही चूक आपल्या माथीवर घेते. एवढ्या मात्र महागड्या ट्रीटमेंट मी केल्या, आधी एवढ्या महागडे सगळे काही उपचार केलेत पण तरी सुद्धा माझ्या आलोकच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा नाही झाली. परंतु त्या सगळ्याचा काही उपयोग तर झाला नाही, परंतु उलट मात्र दिवसेंदिवस त्याची तब्येत आणखीनच बिघडत गेली. उलटे परिणाम झाले आणि हे सर्व मला सहन झालं नाही. काय करणार होते? मी सुद्धा त्याची आई आहे ना. आणि मी माझी भाबडी आशा ठेवली की कधीतरी माझा आलोक बरा होईल म्हणून, कधीतरी आणि कोणीतरी येईल म्हणून माझ्या आलोकला बरं करेल म्हणून मी माझ्या आलोकला कधीही घराच्या बाहेर आणि रिहाग मध्ये ठेवण्याचा विचार केलाच नाही. श्रेयस तूच मला सांग की एक आई आपल्या मुलाला रिहाग मध्ये टाकेल का? आणि तू घरातच राहून कसा बरा होईल यासाठी प्रयत्न करत राहिले. आणि प्राजक्ता तूच मला सांग, मी जर माझ्या मुलाच्या भल्याचा विचार करते तर काही मोठा गुन्हा करत आहे का? मात्र आता सुलक्षणा रडत असते आणि प्राजक्ता तिच्याकडे पाहत असते. नक्की आता प्राजक्ताला काय करावं तेच काही कळत नसतं. आणि आता मात्र आपण आलोकला बाहेर काढून एक खूप मोठी चूक केली असं तर प्राजक्ताला वाटत असतं आणि प्राजक्ताचे सुद्धा डोळे भरून येतात. आणि आज प्राजक्ताच्या समोर हे सगळं काही म्हणजे घडत आहे आणि प्राजक्ता स्वतःला दोषी मानते आणि त्यात म्हणजे सगळ्यांना नजर चुकून आता आलोक मात्र बाहेर निघून गेलेला आहे. आणि आलोक आता कुठे गेला असेल? आता सगळेजण त्याला शोधायला त्याचा म्हणजे आता नक्की कुठे गेला असेल म्हणून सगळेजण कासावीस होतील. आणि इकडे प्राजक्ताने सगळं काही दोष आपल्या माथी घेतलेला असतो कारण तिला असं वाटत असतं की नक्की ह्या सगळ्याला कारणीभूत आपण आहोत, आपण काहीतरी आता करायला हवं. म्हणून मात्र आता इकडे आलोक तर घर सोडून अगदी बाहेर आलेला आहे. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं तोपर्यंत हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुलक्षणा म्हणत असते की तुम्हाला असं वाटतं की मी आलोकला जगापासून लपवलं, परंतु आलोकला मी लपवलं नाही तर हे जगत आलोक पासून मी लपून ठेवलं होतं. आणि त्याच वेळेस मात्र आलोक इकडे बाहेर आलेला आहे. बाहेर पाऊस सुरू असतो आणि रोडने तो जात असतो. त्याला भीती वाटत असते की जर आलोकला असं जे जगातून बाहेर जाऊन दिलं असतं आणि त्याच्या अँगल इश्यूमुळे मात्र त्याच्या हातून जर काही घडलं असतं तर. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच प्राजक्ता ही खाली बसते, सुलक्षणाच्या पाया पडते आणि म्हणते की हे बघा जे काही घडून गेलेलं आहे तर ते बदलता नाही येणार आणि हे सगळं सावरण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी करायला तयार आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर प्राजक्ता बिचारी रडत असते आणि ती सुलक्षणाचे पाय धरते. सुलक्षणाचे पाय धरून मात्र आता ती अगदी रडत असते. तेव्हा आता सुलक्षणा तिला हाताला धरते आणि तिला उठवते. तर इकडे आलोक मात्र बाहेर गेलेला आहे. बाहेर पाऊस सुरू असतो आणि आता नक्की बाहेर काय घडेल हे माहिती नसतं. तेव्हा मात्र आता प्राजक्ता मात्र म्हणत असते की जी काही चुकीची म्हणजे मी चूक केली त्याची शिक्षा म्हणून मला जे काही करायचं आहे तर ते मी करायला तयार आहे तुमच्या आलोकसाठी. तर सुलक्षणा अंबिका
अंबिकाकडे बघत असते आणि अंबिका मात्र आता सुलक्षणाला खुणावते. तेव्हा आता प्राजक्ता खूप रडत असते आणि सुलक्षणा मात्र आता तिला आलोक बरोबर लग्न करण्यासाठी मागणी घालणार असते. तर मित्रांनो, आता प्राजक्ता ह्या सगळ्यासाठी तयार होईल का? शेवटी आता सुलक्षणाच्या सगळं काही मनाप्रमाणे झालेलं असतं आणि मनाप्रमाणे होऊन सुद्धा, परंतु आता हे सत्य कुणाला माहिती नसतं की आलोक बाहेर गेलेला आहे. आता आलोकला शोधायला मात्र सगळेजण कुठे कुठे जातील आणि प्राजक्ताच मात्र आता ह्या आलोकला अगदी हाताला धरून घरात घेऊन येईल. आणि आता मात्र जी काही सुलक्षणाने मागणी केलेली आहे, तर आता आपलं ठरलेलं लग्न आहे बहिणीचं, ते लग्न मोडेल आणि शेवटी आता ही प्राजक्ता मात्र सुलक्षणाला आता ती वचन देईल की मी आलोक बरोबर लग्न करायला तयार आहे. तेव्हा आता भाग्यासाठी मात्र प्राजक्ता हे लग्न करायला तयार होईल. आणि आता मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.